नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ रिसर्च अँड चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, साधारणपणे मातृत्वाचा प्रवास हा नवीन प्रथम आई जेव्हा होते तेव्हा हा असतो. त्यामुळे बाळाच्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला काळजी वाटणं साहजिक असतं. त्यात बाळ झाल्यावर विविध टप्पे असलेला एक सुंदर प्रवास सुरू होत असतो आणि प्रत्येक क्षण वेगळा असतो आणि तुम्ही प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकत असता. तर साधारण दात येताना पण बाळ अस्वस्थ होतं आणि त्यामुळं आईला काळजी वाटणे हे साहजिक आहे. तर बाळाचे दात येताना काळ कसा हाताळावा ह्याविषयी स्पष्टीकरण आणि साधारण तुम्हाला टिप्स आपण आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. तर अवश्य ट्यून राहा आणि जर का मंडळी माहिती आवडली तर अवश्य सर्वांसोबत शेअर करा. तर मंडळी, साधारण दात येणं म्हणजे काय इथपासून घरगुती उपायापर्यंत तुम्हाला सर्व माहिती आज या व्हिडिओमधून भेटेल. तर चला मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमच्या बाळाचा पहिला दात येणं हा तुमच्या आईपणाच्या प्रवासातील सर्वात मोठा आनंदाचा टप्पा असतो. तर जर का तुम्ही तो टप्पा पास केला असेल तर व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हॅपी फॉर यू. तर ह्या कालावधीत सुद्धा बाळ अस्वस्थ होतात आणि जेव्हा बाळ रडतं किंवा चिडचिडपणा करतं तर तुम्हाला त्याला शांत करणं जरुरीचं आहे. सर्वात प्रथम प्रश्न म्हणजे बाळाला दात येण्यास केव्हा सुरुवात होते. तर प्रत्येक बाळाच्या वाढीचा स्वतःचा असा एक वेग असतो आणि तुमच्या बाळाला दात येण्यास सुरुवात होण्याचे असे कोणतेच विशिष्ट वय नसतं. दुसरा प्रश्न की बाळाला कुठल्या महिन्यात दात येतात. तर बाळ जेव्हा 4 ते 7 महिन्याचं होतं तेव्हा बाळाला पहिला दात येण्यास सुरुवात होते आणि खूप कमी वेळा असं आढळतं की बाळाला दात येण्याची सुरुवात बाळ 1 वर्ष झाल्यानंतर होतं. तर असंही काही वेळा आढळतं की जन्माच्या वेळी बाळाला पहिला दात दिसतो, परंतु ह्या दोन्ही गोष्टी खूप दुर्मिळ असतात मंडळी आणि त्याला आपण न्यूनेटल टीथिंग असंही म्हणतो. बाळाला पहिले दात कुठले येतात. तर लक्षात आहे की बाळाला आधी खालचे दात येतात, त्यालाच आपण सेंट्रल इन्सिजर म्हणतो. इन्साइजर खालच्या बाजूनं 2 दात पहिल्यांदा दिसू लागतात, तर हे एकत्रच येतात. तर बाळाचे दात कुठल्या क्रमाने येतात. तर इथं बाळाचे दात येण्याचे वेळापत्रक मी मंडळी दिले, तर साधारणपणे तुम्ही त्याच्यात बघून लक्षात घ्या की कोणत्या वेगळ्या वेगळ्या वेळेवर किंवा टप्प्यांवरती तुम्ही तयार होणं इम्पॉर्टंट आहे. तर 4 ते 7 महिन्यामध्ये साधारण दात येण्यास सुरुवात होते. तर पहिल्यांदा खालचे 2 दात एकाच वेळी येतात, त्यालाच आपण सेंट्रल इन्साइजर असं म्हणतो. 8 ते 12 महिन्यामध्ये वरचे दात येण्यास सुरुवात होते आणि ते स्पष्ट दिसू लागतात, त्यालाच आपण अप्पर सेंट्रल इन्साइजर असं म्हणतो. 9 ते 16 महिन्यामध्ये मधले दात वर येऊ लागतात. 13 ते 19 महिन्यामध्ये बाळाला वरच्या आणि खालच्या दाढा येतात. 16 ते 23 महिन्यामध्ये ह्या कालावधीत टोकदार दात येतात, ज्यांना सुळे म्हणतात. आणि 23 ते 31 महिन्यामध्ये साधारणपणे सेकंड मोलार म्हणजेच खालच्या दाढा येतात आणि 25 ते 33 महिने सेकंड मोलार म्हणजेच वरच्या दाढा येतात. तर साधारण 3 वर्षानंतर तुमच्या बाळाला साधारणपणे 20 दात येतात आणि 4थ्या वर्षी म्हणजे साधारण जेव्हा 4 वर्षाचं मूल होतं तेव्हा जबड्याचे आणि चेहऱ्याचे हाड वाढते आणि अशा प्रकारे नवीन दात येण्यास जागा तयार होते. तर आता मंडळी, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दात येताना ताप येऊन जुलाब होतात का. तर तुम्हाला आई म्हणून हे लक्षात येत असेल की दात येताना पोट बिघडतं आणि ताप येतो आणि तुम्हाला प्रश्न पडतो की दात येताना नेहमी ताप आणि जुलाब होतात का. कारण की आजूबाजूला तुम्ही बहुतांश महिलांमध्ये किंवा बहुतांश आयांचे ह्याच तक्रारी असतात. तथापि प्रत्येक दात येणाऱ्या बाळामध्ये असं होण्याचे काही ठीक कारण नाही आहे. तर बऱ्याच बाळांना दात येताना ताप येतो, परंतु बऱ्याचशा बाळांना अगदी सहजपणे दात येण्याची प्रक्रिया होते. तर जुलाब होण्यामागे असंही कारण असू शकतं की बाळाने एखादी घाणेरडी वस्तू चावली किंवा त्यामुळे बाळाचे पोट बिघडले असेल. जर ताप आणि जुलाब सुरू झाले तर डॉक्टरांशी संपर्क अवश्य साधा. दात येणाऱ्या बाळाला कसे शांत करावे. तर तुम्ही तुमच्या बाळाला शांत करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यामुळे बाळाला आराम पडू शकतो. दात येणाऱ्या बाळाला मदत करण्यासाठी हे काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. त्यालाच आपण म्हणतो की गम्स मसाज. तर बाळाच्या हिरड्यांवर साधारणपणे स्वच्छ बोट हा फिरवायचा वरून खाली. त्यामुळं कसं तुम्हाला तुमच्या बाळाचं दुखणं हे कमी करण्यास त्याला थोडी मदत होते. दुसरं आहे की थंड कापडानं हिरड्या चोळायच्या. म्हणजे साधारणपणे कोणतंही स्वच्छ कापड तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवायचे आणि साधारण ते कापड तुम्ही बाळाच्या हिरड्यांवरून रब करायचं. त्यानेही त्याला साधारणपणे आराम हा भेटतो. तिसरं म्हणजे तुमच्या बाळाने गोष्टी कुरतडायला सुरुवात केली तर तुम्ही त्यांना चावता येईल अशा गोष्टी देऊ शकता. उदाहरणार्थ काकडी देऊ शकता किंवा काही सिलिकॉन्स टीथर्स अवेलेबल असतात, तेही तुम्ही देऊ शकता. बाळाच्या वेदना कमी करण्यासाठी साधारणपणे तुम्ही
डॉक्टरांकडे जाऊन किंवा आयबुजेसिक प्लस हे सिरप जरी तुम्ही तुमच्याजवळ ठेवलं किंवा होमिओपॅथिक मेडिसिन्स मॅक कार म्हणून आहे ते जर का तुम्ही तुमच्या बाळाला दिलत तर त्याला फारसा आराम भेटू शकतो. आणि ही औषधं विकत घेण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्तनपान हे देत राहायचं, त्यामुळे सुद्धा मदत होते. तुमच्या बाळाला थंड भाज्या चावण्यास द्या, त्यामुळे सुद्धा हिरड्यांना आराम पडतो. सो आय होप मंडळी तुम्हाला माहिती आवडली असेल तर सर्वांसोबत शेअर करा.